उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात दुःखद निधन झालं. मुंबईवरून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर्ड विमानाचं लँडिंग दरम्यान नियंत्रण सुटलं आणि ते एका शेतात पडलं आणि या अपघातात विमानाला भीषण आग लागली. या अपघातामुळे अजित पवारांसह विमानातील इतर 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने दिली आहे. अपघात इतका भीषण होता की विमान हे पूर्णपणे जळून खाक झालं आणि मृतदेहांचं ओळखणंही अत्यंत कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळामुळे त्यांची ओळख पटली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह आहे. आतापर्यंत बहुतांश सर्वच निवडणुका या अजित पवार यांनी घड्याळ चिन्हावरतीच लढल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील अजित पवार हे सातत्याने घड्याळाचा अलार्म वाजवा, घड्याळाला मतदान करा असं सांगताना आपल्याला पाहायला मिळाले होते. राजकीय जीवनात दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे बारामतीमधून अनेकदा निवडून आले होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं मोठं स्थान होतं. त्यांचा हा अपघातही बारामतीतच झाला आहे. बारामती विमानतळाजवळ सकाळी सुमारे 8:45 हा अपघात घडला, जेव्हा ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात होते. महाराष्ट्र सरकारने 3 दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते हे बारामतीला जाणार आहेत. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.